Animals and their young ones, the man, woman, adult, human being, a very small, young human being, people, baby infant or infant. Hence, the young ones animals being is called as baby or infant. And lions is an adult animal, but young one lion is a cub. लायनच्या पिल्लूला छोट्या यंग वनला काय म्हणतात? कब म्हणतात. The short list of young ones of मॅम animals are given. Animals and their young ones. बिअरचं काय आहे? कब आहे. अजून कशाचं कब आहे? लायनचं कब आहे. उलचं कब आहे. काही काही कॉमन आहे ते लक्षात ठेवा तुम्ही. कॅट, किटन, काऊ, काल्फ, डिअर, मॅम फॉक्स. येस. येस ओम. गुड इव्हनिंग. मॅम हा बोल. मॅम गुड इव्हनिंग मॅम. हा बोल ना. हॅलो हा बोल, आवाज येत नाही माझा. मॅम. आता नोटबुक मध्ये लिहायचंय का? हो लिहायचं आहे. येतोय मॅम. हा लिहून घ्या पटपट. डग, डॉग, पप्पी किंवा पप म्हणजे डक, बियर डकलिंग. बियर कप. हा म्यूट कर तू. इगल, इगलेट, एलिफंटचं पण काल्फ आहे. आता कशाचं काऊचं आणि एलिफंटचं सेम आहे काल्फ. ओके, हे लक्षात ठेवा. फॉक्सचं कप पण. आता कशाचा कप आलेला आहे तुम्ही बघा. लॉयन, उल्फ, फॉक्स, बियर ह्या सगळ्याचे मॅम एंग्वन ते सेम आहेत. तसे लक्षात ठेवा तुम्ही. शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायचे. ओके. फ्रॉग, टॅडपोल, गोट, कीट, गूस, गुसलिंग, हेअर, लिव्हेंट, हेन, चिकन आणि हॉर्स, कोल्ट किंवा पोल पण म्हणतात. लॉयन, कप किंवा वेल्फ म्हणतात. आऊलचं ऑलेट, पिगलिन किंवा पिगलेट असं पण म्हणतात. रेनसॉस काल्फ आहे बघ. काल्फ कशाचं? अजून काऊचं पण आहे, एलिफंटचं पण आहे. शिप, लॅम, स्वॅन, सॅगनेट, टायगर, कव्ह आणि वेल ह्याचं कफ ह्याचं पण बघ. आता कशाचे कॉमन आलेले आहेत त्याला तुम्ही काहीतरी वेगळा कलर किंवा असं पेन्सिलनी सर्कल वगैरे करा, म्हणजे तुम्हाला ते हायलाईट होईल आणि लक्षात राहील ते. म्हणजे जास्त तुम्हाला लर्निंगवर ते शॉर्ट मला काय वेनी तुम्ही समजलं नाही. शॉर्ट वेनी तुम्ही लर्न करू शकाल. ठीक आहे. आता हे पटपट पटपट लिहून घ्या 2 मिनिटात. येस वैष्णवी बोल. येस गुड इव्हनिंग अद्वैत. मॅम मला समजलं हा. नाही. ॲनिमल आणि त्याचे यंग वन, त्याचे नाव आहेत. यंग वनला ॲनिमल जो आता लॉयन हा जर आहे अडल्ट म्हणजे मोठा ॲनिमल असतो आणि त्याचे जे पिल्लू असतात छोटे छोटे त्याला यंग वन म्हणतात. मग त्याला नाव दिलेलं आहे वेगळे वेगळे. लायनचा जो यंग वन आहे, लायनचा जो पिल्लू आहे त्याला कब म्हणतात. बियरचं पण कब आहे. परत कॅटचं किटन, काऊचं काल्फ, डिअरचं फ्रॉन, मॅम डॉगचं पपी किंवा पप म्हणतात. मॅम येस. हा बोल. चूज द नेम ऑफ यंग वन्स ऑफ फॉलोइंग अॅनिमल्स. हेअरचं यंग वन जे आहे ते लिबरेट आहे. चूज द करेक्ट वर्ड ऑफ फिलिंग द ब्लँक्स. यंग वन ऑफ वेल इज कॉल्ड एज काल्फ. आता काल्फ कशाचं कॉमन आहे ते लक्षात ठेवायचे. कशाचं कॉमन आहे ते वेलचं पण आहे. परत अजून काऊचं होतं, एलिफंट, अजून कशाचं आहे, रेनसोरचं पण आहे. ओके, हे सगळ्यांचं यंग वन जे आहे ते काल्फ आहे. फाइंड आउट द यंग वन्स. विथ बियरचं कब आहे करेक्ट. अँड एलिफंटचं काय आहे, काल्फ आहे. मग फ्रॉकचं काय असणार आहे? फ्रॉकचं काय? ताडवोल. येस. तॅडपोल. येस, व्हेरी गुड. दिस वन यू हॅव टू राईट डाऊन. राईट डाऊन फास्ट. नाही विचारला. कोणी विचारलं मग? ओके. Elephant, calf, dog, pup, lion, cub, and goat kid. This much completed. All of you. Anybody remain? Ayush. येस मॅम. झालं का आयुष? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. ओके. येस मॅम. आयुष कम्प्लिटेड. नवीन कोण येस जॉईन मॅम. झालं त्यांनी पण रिप्लाय करायचे.
नेक्स्ट वन क्वेश्चन. ओपन नावाने कोण जॉईन झाले? काहीच बोलत नाहीये, काय नाही. ओके, नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 2. माहित नसेल तर माईकचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक केलं की बोलता येतं. रेड कलर आहे आला असेल त्याच्यावरती क्लिक करा. ओके, चूज द करेक्ट वर्ड ऑफ फिलिंग द ब्लँक्स. फिलिंग द ब्लँक्स करेक्ट वर्ड चूज करून फिलिंग द ब्लँक्स करायचे. द यंग वन ऑफ कॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? काय म्हणता यंग वन ऑफ कॅट? Kitten. येस, व्हेरी गुड. Kitten. You have to write this one complete sentence and underline the kitten. Kittenच्या खाली काय करा? अंडरलाईन करा. ओके, डोंट राईट ऑल ऑप्शन्स. द यंग वन ऑफ आउल, ह्याचं काय? इज कॉल्ड एज एन. Owl chick. Owlet. येस, व्हेरी गुड. Owl chick. Owlet. Owlet. यंग वन ऑफ टायगर. Cub. Cub. Yes. Cub. This. Cub. Okay, very good. This much you have to write down. Good evening, आद्या. आद्या, यंग वन ऑफ अॅनिमल्स घेतोय आपण, जे तुला माहित असेल. मी जरी माहित नसेल तरी पण मी सांगते. जे अॅनिमल्सचे कीड असतात, अॅनिमलचे जे पिलू असतात, त्याला यंग वन म्हणतात. ठीक आहे, मी तुला पीडीएफ पाठवते याची, ते तू कॉपी करून घे. मला माहिती आहे. माहिती आहे? व्हेरी गुड. बोल. मॅम मी म्हणतोय झालं माझं. मॅम मी काय करतो, तुम्ही शिकवण्याच्या पहिले क्वेश्चन लिहून घेतो, मग तुम्ही आन्सर देता, मग ते लिहितो. येस, व्हेरी गुड. गुड इव्हनिंग देवांश. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. राईट डाऊन. आता क्वेश्चन नंबर 2 फक्त लिहून घे, बाकीचे मी पीडीएफ पाठवले. देवांश, देवांश तुला माहिती आहे अॅनिमल अँड देअर यंग वन? यंग वन म्हणजे काय माहिती तुला? यंग वन म्हणजे काय माहितीये का? अॅनिमल आणि त्याचे पिल्लू जे असतात त्याला यंग वन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ओके. गोटचं किंवा टायगरचं पिल्लू असतं त्याला कब म्हणतात. आऊलचं पिल्लू त्याला ऑलेट म्हणतात. आवलेट. हा, येस. कॅटचं असतं त्याला किटन म्हणतात. ओके. येस. ओके. मॅम. मॅम. हा, बोल. मॅम. येस. मॅम तो डुक्कर पण काढायचा आहे का? नाही काढायचं तो. Choose the correct yंग वन मॅम ऑफ एनिमल्स थर्ड शोन. क्वेश्चन. मॅम. हा, बोल. मॅम थर्ड क्वेश्चन आंसर थर्ड आहे, पिगी. येस. मैम तेरा टिक करना जाएगा. हो हो. मैम फोर्थ है का? थर्ड क्वेश्चन नाही लिहिला तरी चालेल. मैम फोर्थ है त्याचा आंसर. फोर्थ येतं ना, तेच म्हटलं मी. मैम फोर्थ है. थर्ड. मैम फोर्थ है. येस, पिगलेट. पिगलेट हिल. येस. नेक्स्ट वन, काल्फ, कब, किड अँड चिकन. कुठलं येईल? कार. मैम कार. हा कुठला अॅनिमल आहे? डायनासोर. येस, डायनासोर्स आहे याचा. कब असेल ना? काल. काल्फ. काल. येस. मैम क्वेश्चन नंबर 3 पासून क्वेश्चन नंबर 3 नाही लिहायचा, लिहू नका. डोंट राईट दिस वन. पिक्चर याच्यावरती काही लिहायची गरज नाही. डोंट राईट दिस मच. मैम मी तर लिहून दिला. हा, मैम. क्वेश्चन नंबर 4 बघूया डायरेक्ट. येस. मैम मी क्वेश्चन लिहिला. ओके, आता लिहिला असेल तर राहू दे. ओके, राहू दे ना, लिहिला असेल तर इट्स ओके. नेक्स्ट मग क्वेश्चन नंबर 4. चूज द करेक्ट पेअर ऑफ फॉलोइंग एनिमल्स अँड देअर यंग वन्स.
Ma'am, option 2, swan. करेक्ट पेअर सांगायचंय तुम्ही कोणता येईल Option number 4, pignet. Option number 4, goat, calf. Ma'am, option number 4. येस 2. बोट अँड कार येस व्हेरी गुड नेक्स्ट वन Ma'am, swan आहे. Swan आणि pignet. स्वॅन Swan आणि pignet. हे दोन्ही आन्सर करेक्ट येतात नाही नाही गोडचं नाही येणार सेकंड वन आन्सर करेक्ट येईल स्वॅन अँड सॅग्नेट Swan आणि pignet आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 2 Option number 3. कुठलं Option 3. Ma'am, option number 3. Yes. अँड पोल्ट येस Ma'am, horse number 3, horse. चूज द करेक्ट इनकरेक्ट पेअर इनकरेक्ट पेअर सिलेक्ट करायचंय फॉलोइंग अॅनिमल्स अँड देअर यंग वन्स इनकरेक्ट जे आहे ते सिलेक्ट करायचे तुम्हाला Option 2, eagle, pignet. येस हेअर अँड लिव्हरेज Option number 2. येस